सांगोला येथे अमोल सायकल कंपनीचे भव्य सायकल शोरूमचे उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी वाडेगाव नाका येथे सायंकाळी 5 वाजता ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबाबू पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार शशिकला जोल्ले, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट पृथ्वीराज भाऊ चव्हाण यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। तर या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार यांनी केले आहे। गेली 40 वर्षे मी राजकारणात असून माझा हा व्यवसाय सायकल व्यवसाय हा गेली 50 वर्षापासून मी शहरामध्ये करत आहे आणि शहरामध्ये जे माझं महात्मा फुले चौकामध्ये अमोल सायकल कंपनी या नावानं फर्म चालू आहे, परंतु त्या ठिकाणी जागा अपुरी पडायला लागल्यामुळं दुसरी शाखा मी वाडेगाव नाक्याला काढलेली आहे आणि उद्या 23/9/2025 मंगळवारी या दिवशी या दुकानचा उद्घाटन शुभारंभ आपल्या जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार भाऊ यांच्या हस्ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माडा, तसेच माननीय विजयकुमार देशमुख, शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, बाबासाहेब देशमुख आमदार, यानंतर शशिकला जोल्ले आमदार, सचिन पाटील आमदार फलटण, समाधानजी अवताडे आमदार मंगळवेढा आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्हाला त्यांचे आमचे अनेक दिवसाचे हे मार्गदर्शक असून आम्ही त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही काम करत नाही आणि यापुढे आम्हाला या सायकली नवीन व्यवसायामध्ये घुसत असताना अनेक नवीन कंपनीच्या सायकली मार्केटमध्ये आलेल्या आहेत। आपल्या त्या सगळ्या सायकली या शहराला पुरवण्याचं काम, तालुक्याला पुरवण्याचं काम, जिल्ह्याला पुरवण्याचं काम आम्ही एकदम चीप रेटमध्ये, ना नफा ना तोटा या बेसवर करणार आहे। तरी ग्राहकांनी सुद्धा पारख करून शोरूमला आमच्या भेट द्यावी आणि योग्य रेटमध्ये आपल्याला माल दिला जाईल याची खबरदारी आम्ही घेतो। एवढीच या ठिकाणी आणि उद्याच्या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्वांची नावं मी पत्रिकेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अनेक नावं माझे सहकाऱ्यांची त्याच्यामध्ये पत्रिका अपूर्ण प्रोटोकॉल प्रमाणे राहून गेलेली आहेत। तरी मी त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी कार्यक्रमाला तालुक्यातील माझे आजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाला यावं। नजर चुकीने कुणाला पत्रिका द्यायची राहून गेली असेल तर हे पत्रिका समजून आपण त्या ठिकाणी उपस्थिती राहावं व कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी मी विनंती करत आहे। जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज।